Bururali in Shukrowar Pet today, and we are here with the entire bamboo community of Pune. This bamboo community is called Burud and it has been in Pune since 150 years. These skilled basket makers embody century-old traditions, infusing them with innovation and entrepreneurship. Today we'll explore the world of bamboo weaver community and unravel the artistic brilliance and tales. सोमनाथ पवार. आणि तुम्ही हा धंदा किती वर्षांपासून करताय? म्हणजे आमचा पिढीचाच धंदा आहे हा. पिढी म्हणजे तुमच्या आजोबांपासून आजोबा पंजोबा सगळे हेच करतात. अच्छा. म्हणजे फॅमिली बिझनेस कसं आहे? आपले बाप दादे हा, हा. सगळे चलते तेव्हापासून आहे आपलं. अच्छा. म्हणजे किती वर्षापासून चालले? 100 वर्ष पिढ्या. अच्छा. मग हा तुमच्या आजोबांपासून आहे का वडिलांपासून? आजोबांपासून हाच एक बिझनेस. आता कोविड आला, तुम्हाला काय काय त्रास झाला कोविडमध्ये तुमच्याप्रमाणे? म्हणजे बिझनेस झालं का नाही, काय असं त्रास वगैरे? नाही काय नाही, बिझनेस काय नाही, आपलं काय नाही करत. अच्छा. फक्त आपलं धंदा पाणी थोडं आपलं हे झालं, हां कमी झालं. हां. गिऱ्हाईक- पण चाललं आपलं हां. काय? कोविडमध्ये इकडे सगळं लॉकडाऊन होतं, त्याच्यानंतर तुम्ही कसे बाहेर आला त्याच्यामधून? काय नाही चाल होतं म्हणजे कोविडमध्ये मग लॉकडाऊन होतं तेव्हा तुम्हाला त्रास झाला, कारण तुमचा असा एक ह्याच्यावरतीच बिझनेस आहे. आता वर्ष प्रॉब्लेम पण काय नाही, एवढं फरक नाही पडला. चालू होता हो. साईड बाय साईड. साईड बाय साईड म्हणजे आम्ही भाजी लावली त्यावेळेस अच्छा, कोविडमध्ये. हो. ओके. मग तुम्ही तो गुजारा केला. तुमची फॅमिली 100 वर्षापासून हे बिझनेस करताय, पण असं गव्हर्नमेंट स्कीम या गव्हर्नमेंट कडून तुम्हाला काय लाभ भेटली का कधी? काहीच नाही. अच्छा. भरपूर वर्षांपासून. म्हणजे कास्ट आहे ना आमची, हीच काम करायची. कुठली कास्ट आहे तुमची? बुरुड. म्हणून या गल्लीला बुरुराळी हा, म्हणतात म्हणून का? बुरुड आहे. बर. आणि तुम्ही काही शिकलेले आहात? हो शिकलेलं आहे. काय शिकलाय तुम्ही? म्हणजे मी शिकतोय अजून. अच्छा, मग तुम्ही आता सकाळी हे काम करता आणि नाही म्हणजे सुट्टी असेल तर करतो, नाही तर नाही करत. अच्छा, म्हणजे तुमचं शिक्षण पण साईड बाय साईड चालू आहे. अभ्यास वगैरे तुमचे मुलं बाळ हेच बिझनेस करताय का? त्यांनी आता एज्युकेशन घेऊन काय दुसरं कामाला लागले? नाही आता पोरगा कामाला लागला तर आता हा. बाहेर अच्छा. डिपार्टमेंट खात्यात, अच्छा. पोरगे आता मिलिटरी खात्यात कामाला. अच्छा. अच्छा, मग हे आता हे काम तुमचं कोण सांभाळतं? आता कोण तुम्ही- नाही, बायको आहे, हा. आपले पोरे सांभाळतात अच्छा. आणि आपल्या आई आहे. अच्छा. आणि तुमचं शिक्षण झालेलं आहे की काय? शिक्षण 12वी ITI झालं 3 वर्ष टीचर. हो वा, मस्त. आणि तुमची मुलं ते पण ह्याच नाही बिझनेसमध्ये नाही, ते आता शिकतात ना तशी. लहान आहे रोज. आणि तुमची बायको करते हे बास्केट बनवायचं हो, काम? नाही, नाही. काकूंना मी बघितलं विणताना. नाही ते काय काय करतात, काय काय जास्त करून रेडीमेड 80% माल आहे ना, रेडीमेड जास्त होते. मग तुमचा पण भैया म्हटले होते की त्यांचा कास्ट बुरुड आहे, तुमचा पण मग बुरुड सगळं इथं जेवढं तेवढं कास्ट सेम असेल. अच्छा, मग हा त्या कास्टचाच बिझनेस आहे. हो बरोबर. काही इंटरकास्ट लग्न वगैरे झाले ते आता आमचेच टाकलेले आहे. बरोबर. We can list handmade basket on online marketplace to reach wide range of potential customers. Social media, we can leverage platforms like Instagram, Facebook, Pinterest and other to showcase our basket. Collaborate with designers and other businesses to explore and expand. Focus on offline market too, such as local festivals, farmers market, flea market and craft fair. Over the past decade, Indian bamboo artisans thrived with modern techniques, online sales, and local character. Initiatives like Bamboo Mission, Skill India, and Make in India empowered growth. One Dhan Yojana supported tribal artisans, while e-marketplace and GI tagging expanded markets and added value. Balanced forest management ensured a lasting bamboo supply. A decade of positive change, empowerment, endurance, global recognition. Traditional basket makers face several challenges in their craft. Shifting consumer preference and market trend can make it difficult for them to sell their handmade baskets. When people opt for cheaper, mass-produced items, it puts economic pressures on artisans. Affordability becomes a concern as a cost rise. Additionally, accessing larger market can be challenging, especially for those in remote areas. To overcome these hurdles, basket maker may need to adapt their technique, explore new market, and receive support to preserve their cultural heritage and sustain their craft in the face of evolving economic and consumer landscape. The bamboo work in Chhattisgarh has been conferred with geographical indication tag.
The GI tag not only acknowledges the culture and artistic significance but also helps protect and promote the craft's authenticity and heritage associated with Chhattisgarh. We have been in the business since the late 1800s, and the art of bamboo craftsmanship has been passed down to generations and will be for more generations to come.